एक महत्त्वाची बातमी पिंपरी चिंचवडमध्ये येते। पिंपरी चिंचवडमध्ये एका महिला वॉचमनची हत्या करण्यात आली आहे। किवळे येथे गोविंद बिल्डरच्या साइटवर ही घटना घडली आहे। या ठिकाणी ही महिला तिच्या पतीसोबत वॉचमनचं काम करत होती, मात्र बांधकाम स्थळी लिफ्टच्या खड्ड्यात तिचा मृतदेह आढळून आला। चोरीच्या उद्देशाने या महिलेची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होतोय। बांधकाम स्थळी असलेल्या महिलेच्या घरातून चोरट्यांनी 30,000 रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने लंपास केलेत। 6 वाजता त्या महिलेची बॉडी बांधकाम साईटवर मिळून आली। तिच्या डोक्यात इंजुरी सुद्धा दिसून आलेली आहे। सोबतच त्यांच्या घरातील काही पैसे आणि मोबाईल ह्या गोष्टी देखील चोरीला गेलेल्या आहेत असं फिर्यादीचं सांगणं आहे। त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून लवकरच त्या आरोपीपर्यंत पोहोचू। पुण्यात रविवार पेठेत ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाली आहे। ज्वेलर्सच्या दुकानात मुंबईहून दागिने विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकाकडचे 3 किलो सोन्याचे दागिने असलेली पेटी 2 महिलांनी लांबवली आहे। या सोन्याची किंमत 1,20,00,000 रुपये आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या महिलांचा शोध घेत आहेत।